शिक्षण धोरण 2020 अंतर्गत आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून काही माहिती घेणार आहोत। पहिला प्रश्न आहे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला कोणी मंजुरी दिली? उत्तर आहे केंद्रीय मंत्रिमंडळ। प्रश्न 2, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला केव्हा मंजुरी देण्यात आली? उत्तर आहे 29 जुलै 2020। प्रश्न 3, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची घोषणा कोणी केली? उत्तर आहे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि रमेश पोखरियाल। प्रश्न 4, मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नवीन नाव काय आहे? उत्तर आहे शिक्षण मंत्रालय। प्रश्न 5, देशाच्या स्वातंत्र्यानंतर या मंत्रालयाचे नाव काय होते? उत्तर आहे शिक्षण मंत्रालय। प्रश्न 6, स्वतंत्र भारतानंतर हे कितवे शैक्षणिक धोरण आहे? उत्तर आहे तिसरे। प्रश्न 7, पहिले शैक्षणिक धोरण कोणाच्या काळात मंजूर झाले होते? उत्तर आहे इंदिरा गांधी सरकार। प्रश्न 8, दुसरे शैक्षणिक धोरण कोणाच्या काळात मंजूर झाले होते? उत्तर आहे राजीव गांधी सरकार। प्रश्न 9, तिसरे शैक्षणिक धोरण कोणाच्या काळात मंजूर झालेले आहे? उत्तर आहे नरेंद्र मोदी सरकार। प्रश्न 10, स्वातंत्र्याच्या अगोदर शैक्षणिक धोरण केव्हा बनवले होते? उत्तर आहे 1854 इंग्रजांच्या काळात। प्रश्न 11, देशाच्या जीडीपीचा किती टक्के खर्च राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर करण्याचा अंदाज आहे? उत्तर आहे 10%। प्रश्न 12, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मध्ये 10+2 स्वरूपात कोणती प्रणाली लागू करण्यात आली? उत्तर आहे 5+3+3+4। प्रश्न 13, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये कोणत्या वर्गात व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्याची तरतूद आहे? उत्तर वर्ग 6वा। प्रश्न 14, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 किती स्तंभावर आधारित आहे? उत्तर आहे 5। प्रश्न 15वा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कोणाच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आले? उत्तर आहे के कस्तुरी रंजन। सबस्क्राइब करा, धन्यवाद।